तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा भराया कारण उद्धरावे जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जीव तुकामने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जीव विठ्ठला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर भगवान महाराज की जय। भारत माता की जय। Hare
सद्गुरु दास तुका कार्यामध्ये वाणी मानेल संताचे रंजवो चित्ताचे आपुलिया माझे वाणी तुझे वर्णिन नाम ऐसे जी प्रेम काही कळा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जगजीव. या सद्गुरुनाथांच्या कृपा आशीर्वादाने आजची ही पावन कीर्तनरूपी सेवा सर्वांच्या वाट्याला प्राप्त झाली. ज्यांचं येणंही या जगतामध्ये देहरूपाने उत्तम आहे, ज्यांचं राहणंही स्थूल देहाने या जगतामध्ये उत्तमच आहे, ज्यांचं जाणंही स्थूल देहातून उत्तम आहे आणि ज्यांचा सर्वांच्या अंतरंगामध्ये उरणं सुद्धा उत्तम उत्तम आहे, असे आदरणीय हरिभक्ती परायण पूजनीय वैराग्ययोगी सद्गुरु उज्ज्वलंत बाबांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात, माझ्या आई वडिलांच्या चरणी साष्टांग नमवत, संत श्रेष्ठ मारुती बाबा कानेगावकर, आदरणीय हरिभक्ती परायण पूजनीय गुरुवर्य गुरु बाबा महाराज, आदरणीय हरिभक्ती परायण पूजनीय गुरुवर्य गहिनाथ महाराज यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. आज सेवेसाठी मदंग वादक म्हणून आदरणीय हरिभक्ती परायण आमचे, आता यांना पिंटू कसं म्हणावं की हे विशेष आहे, पिंटू महाराज, सूर्यकांत महाराज, पण जाहीर नाव काय? एवढ्या बारक्या माणसाने एवढं मोठं काम करू नये. असो, आदरणीय हरिभक्ती परायण सूर्यकांत महाराज कडजुरे आहेत, आदरणीय हरिभक्ती परायण हार्मोनियम वादक, 7 दिवस ज्यांचं शेरेकरी म्हणून चालू आहे, आदरणीय हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज जगताप वंताळकर, आदरणीय हरिभक्ती परायण बाळू महाराज जांभळदरे, गावातील सर्वच लक्ष्मणाला कसं सोडून रामायण लिहिता येईल महाराज, आदरणीय हरिभक्ती परायण लक्ष्मण पाटील आहेत, आदरणीय हरिभक्ती परायण प्रल्हाद बाबू सोळुंके आहेत, चोपदार महाराज, गावातील सर्वच गायक वादक भजनी मंडळी, काकड्याची मंडळी, प्रसाद करणारे, नाश्ता देणारे, मंडपाची सेवा आहे, कोणती ना कोणती तरी सेवा चालू आहे. तुम्ही आज माझ्यासाठी माझे सद्गुरु उज्ज्वलंद बाबाच आहात म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घालून सेवेला सुरुवात करतो. मस्तक ही पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी,
उद्धवापासून भगवंताचे प्रेम भांडारी भक्त नामदेवरायांचा अवतार आहे आणि नामदेवरायांपासून जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम आहे. हे तुकोबरे कोण आहेत महाराज लक्षात घ्या. ज्यांनी आयुष्यभर तुकोबरायांचा द्वेष केला महाराज लक्षात घ्या. जो आपली स्तुती करतो, दररोज आपल्यासोबत चांगलं वागतो, तो आपल्यासोबत चांगलं वागतो, त्याच्यामुळे त्याच्या तोंडातून चांगल्या गोष्टी निघू शकतात. पण आयुष्यभर त्यांनी कट्टर दुश्मनी केली कोणाशी? जगद्गुरु तुकोबरायांशी महाराज. हे रामेश्वर भट्ट तुकोबरायांना म्हणावं महाराज. तुकिता तुलरेशे ब्रह्मता दुश्मनी आहे महाराज. तरी सुद्धा रामेश्वर भट्टाला प्रचिती आली आणि शेवटी रामेश्वर भट्टाने आरती करावी महाराज. तुकिता तुलनेत्री ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले महाराज. यथार्थ वर्णन आहे महाराज. आणि वर्णन कोणाचं करतात? ज्ञानोबायांचं आहे. जे ज्ञानियांचे राजे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज असे ज्ञानोबा कोण आहेत? ज्ञानोबांचा अवतार काय? महाविष्णूचा अवतार सखा माझा. वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबर आहे. तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाचे आले एवढी योग्यता वर्णन करणारे तुकोबर आहे. आणि ज्यांचं वर्णन करतात ते ज्ञानोबांचा अवतार कोणता आहे? लोपले ज्ञान जगे ब्रह्म तुकोबरायांच्या जोडीला आला. ब्रह्म तुकाचे आहे. आणि ज्यांचं वर्णन चालू आहे ते ज्ञानोबा आहेत. लोपले ज्ञान जगी इथं ती कोणी? कोणाचा अवतार आहे? अवतार पांडुरंग. स्वतः नामदेव आहे महाराज. त्यावेळेस देवाला विचारतात, देवा ज्ञानोबा तीर्थयात्रेला चला म्हणता, जाऊ का नको? तुम्ही जा म्हणत तर जातो, नाही तर जात नाही. भगवंताने सांगावं, स्वयंभू पांडुरंगाने सांगावं, नाना माऊली आणि मी वेगळे नाही, तू आणि मी
नामदेवा तू आणि मी माझी पूजा ज्ञानदेव माझा आत्मा. ज्ञानोबरायांचे प्रत्यक्ष माझा आत्मा आहे पांडुरंगाचा अवतार. आणि ज्ञानोबरायांचं वर्णन करतात तुकोबराय. काय वर्णन करतात? अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 माया बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, हे कायमी पतित कीर्तिमान, अवतार तुम्हा कराया करण, अवतार तुम्हा कराया करण, अवतार तुम्हा कराया करण, अवतार तुम्हा कराया करण, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, अवतार तुम्हा कराया करण, अवतार तुम्हा कराया करण, अवतार तुम्हा कराया करण, अवतार तुम्हा कराया करण, तुम्ही संत माया बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, तुम्ही संत माया बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान. तुम्ही संत माझे बाप कृपावंत. तुम्ही लई शांत बसल्यासारखं वाटलं रे मला. काय शासनाचे पैसे अनुदान वगैरे आलं नाही काय मला? आलं नाही का? येईल येईल. मोदी गेल्यानंतर का नाही येईल? काही काळजी करू नका. हा लक्षात घ्या. एक मुलगा शांत बसला होता कॉलेजला. त्याला म्हणतो कस काय रे बाळा शांत आणि इतकं शांत कस काय बसतात किंवा गुरुजी मोबाईलच्या बॅटरीची चार्जिंग संपल्या. त्याचा आपली काही चार्जिंग नाही. म्हणजे कीर्तनाचा नियम आहे. कीर्तनात बसल्यानंतर कीर्तनकाराने बुद्ध दिल्यासारखं एकट्याने आरडायचं आणि 200 लेकरांनी आरडायचं आणि 200 फेरीच काय आवाजाचं भजन करणे असं नाही म्हणा. तुम्ही आम्ही खेळी गटारो आनंद, गटारो आनंद, तुम्ही आम्ही खेळी गटारो आनंद, गटारो जरा गायक लोकांसाठी आणि वादक लोकांसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. चांगले बॅटरी फुल चार्ज. वा छान. आपल्या गावाचे आदरणीय हरिभक्ती पारायण गायन सम्राट तुकाराम महाराज माने हे कर्नाटकाला आणि महाराष्ट्राला मिळालेलं संप्रदायातलं मोठं रत्न आहे महाराज. आपल्या या आराध्य दैवत आणि महाराज
काय मागणं मागितलं असेल महाराज या रत्नाला, सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांचं कोणतंही कीर्तन असू द्या, आणि त्या कीर्तनात तुकाराम महाराज जर असले महाराज, कितीही बारीक बारीक पैलवान राहू द्या गायन करणार, पण तुकाराम माने महाराजांना चाल नसताना ते कीर्तनच झाले महाराज. म्हणजे एवढं प्रेम बाबांनी त्यांना दिलं ना. आणि नम्रता आहे संप्रदायामध्ये, प्रेम आहे. आज त्यांचा मुलगा MBBS थर्ड इयर आहे का? हा, MBBS थर्ड इयरच आहे का? हा, थर्ड इयर आहे महाराज. हे संप्रदाय कधी ठेवून घेत नाही महाराज, म्हणजे देव कधी ठेवून घेत नाही. हे घे बाबा म्हणणार. हा, लक्षात. म्हणून कीर्तनात असल्यानंतर जरा टाळ्या वाजवा. लोक म्हणाले टाळ्या का वाजवतात कीर्तनात असल्यानंतर, टाळ्या का वाजवतात? असं मी ऐकलं एका कीर्तनकाराच्या मुखातून, मी कुठं वाचलेलं नाही आणि मला त्या भानगडीत जास्त कळतही नाही. माझा काही अभ्यास नाही, काय नाही. तुमचं प्रेम आहे म्हणून एक कीर्तन करून इथं दुसऱ्या कीर्तनाला आलोय. माझा काही अभ्यास वगैरे नाही, एका कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलं. आपण कीर्तनाला बसलो रे बसलो तर आपलं सगळं पाप आपल्या तळ हातावर येऊन जमा होते. कुठं येऊन जमा होते? तळ हातावर. काय जमा होते? पाप. शेजाऱ्याचं पाप का आपलं पाप? आपलंच पाप. आपण कीर्तनाला येऊन बसलो की आपलं पाप तळ हातावर येऊन बसतोय. आणि मग आपण जर टाळी वाजवली, टाळी वाजवल्या वाजवल्या ते पाप आदर उडतंय. काय करते पाप ते? मी कुठं वाचलं नाही बरं का, एका महाराजांच्या मुखातलं मी ऐकलेलं सांगतोय. पाप तळहातावर येऊन बसतोय आणि ते टाळी वाजले की पाप आदर उडतोय. मग आता कीर्तन करून येत असताना पाप आदर उडतोय. एकाने विचारलं आदर उडलेलं पाप जाऊन कुठं बसतोय? टाळी वाजवावं आम्ही की पाप आदर उडालं. मग आदर उडालेलं पाप जाऊन कुठं बसतोय? तर ज्यानं टाळी वाजवत नाही त्याच्या टाळूवर जाऊन बसतोय. म्हणून कीर्तनामध्ये टाळ्या वाजवत विठ्ठल 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 हो महाराज. अतिशय सुंदर नियोजन आहे, गोड साऊंड सिस्टीम आहे, उत्कृष्ट मृदंग वादक, गायन, सुंदर सुंदर सगळंच नियोजन सुंदर आहे. ज्ञानोबरायांचं वर्णन तुकोबरायांनी करावं महाराज. वर्णन करणाराही तेवढाच ताकदीचा आणि ज्याचं वर्णन करायचं आहे तोही त्याच ताकदीचा महाराज. तरच ते यथार्थ वर्णन सार्थ होतं महाराज. नसेल तर सासूबाई जावायचं वर्णन करतेच की, सासूबाई जावायचं वर्णन करतेच. एक सासूबाई एका महाराजाकडे गेली. महाराज मला ओळखता का नाही? मी महाराज नाही बरं का. मी कोण आहे पाटील? कोण? गुरुजी आहे. मी शाळेचा शिक्षक आहे. महाराज. एक माऊली एका महाराजाकडे जाते आणि महाराज कीर्तन महाराजांकडे त्या महाराज मला ओळखतात का नाही? महाराज म्हणले माय काही ओळख लागत नाही. मग ती माय लगेच म्हणते काय महाराज आता अवघड झालं, 3दा खाऊन गेलो की माझ्या घरात. वा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतोय पंक्तीचं जेवण करू बाबा, घरात जायचं. महाराज म्हणले नाही हो माय मला लक्षात नाही, माफ करा. बरं जाऊ द्या जाऊ द्या. महाराज म्हणले बरं जाऊ द्या, काय नाही जाऊ द्या. माझ्या जावायला तर ओळखत का नाही? आता हिचीच ओळख नाही, हिच्या जावायची कुठून ओळख ठेवा महाराज? महाराज म्हणले माय नाही की हो जावायची ओळख. काय महाराज तुम्ही महाराज का कोण? हा म्हणले पोतराज. माय नाही हो मला ओळख नाही तुमचे जावई. नाही नाही, बसव कल्याण मध्ये दररोज 250 लोकांना माझा जावाई जीव वाटतोय. महाराज म्हणले बहुतेक वजनदार जावई असेल. महाराज म्हणले हळू जावई तुमचे काय करतात? बसव कल्याण मध्ये असं काय काम करतात? काय नाही हॉटेलमध्ये कामाला येत नाही. हे जावयाचं वर्णन सासूने केलेलं महाराज, यथार्थ वर्णन नाही महाराज. पण माझ्या ज्ञानोबरायांचं वर्णन माझे तुकोबराय ज्या वेळेस करतात ते यथार्थ वर्णन आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरायांची श्रद्धा ज्ञानोबरायावर,
ज्ञानोबरांच्या मंदिराचं काम तुकोबरायांनी करावं महाराज, ज्ञानोबरांचा महिमा तुकोबरायांनी गावा महाराज. म्हणून यथार्थ वर्णन तुकोबराय म्हणतात, माऊली तुम्ही संत मायबाप कृपावंत. गाथ्यामध्ये मायबाप हा एकच शब्द आहे महाराज. आता आमच्या अज्ञानामुळं भजनामुळं माय इकडे जाते, बाप इकडे जातो, पण गाथ्यामध्ये मायबाप हा एकच शब्द आहे. मायबाप तुम्ही संत मायबाप कृपा, मायबाप एकच शब्द. चला तुम्ही म्हणतात, तुम्ही ज्ञानोबराय तुम्ही. आता तुम्ही हा शब्द एकवचनी घ्यायचा का अनेकवचनी घ्यायचा? आदरार्थी एकवचन. जे व्याकरणामध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयानव्य अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. याच्यामध्ये 2 नंबरची जी दात आहे सर्वनाम, त्या सर्वनामामध्ये तुम्ही हा शब्द येतो. हे अनेक वचने, पण आदरार्थी तुम्ही हे एकवचनी वापरताय. ज्ञानोबराविषयी अंतकरणातून आदर आहे तुकोबरायांच्या. म्हणून तुकोबराय म्हणतात, माऊली तुम्ही आदर आहे. आदर आहे म्हणूनच ते ज्ञानियांचे राजे म्हणतात महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञान देव तुम्हारे ज्ञान देव तुम्हारे ज्ञान देव आपला मजला एक मजली होणार. आपण सुखी का दुःखी? दुःखी, म्हणून आपल्याला जीव म्हणलेला आहे. आपण अज्ञानी आहोत. पूर्ण कोण, अपूर्ण कोण, पूर्ण कोण आणि परिपूर्ण कोण? अपूर्ण कशाला म्हणायचं, पूर्ण कशाला म्हणायचं आणि परिपूर्ण कोणाला म्हणतात? अपूर्ण ज्याला ज्ञानच नाही, स्वरूपभूत ज्ञान नाही, तो अपूर्ण आहे. पूर्ण कोण? ज्याला ज्ञान आहे त्याला पूर्ण म्हणा. आणि परिपूर्ण कोण? ज्याला ज्ञान आहे आणि असलेलं जो जगाला देतो तो परिपूर्ण. बुडते हे जन न देखे डोळा, हे तो कळवळा. Bye.
होतात आणि जे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात ते संत असतात महाराज. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती सुपूर्वजवत नामेक निष्ठत्वेन साक्षात्कार कृता हा संता. संतांच्या कुळात जन्म आहे त्याला संत म्हणा. ज्याच्याकडे सदाचार आचार आहे, आकारानं मोठा नाही आचारानं मोठा, तो संत. विठाला सदाचार वृत्ती आहे, भगवंताच्या नामावर निष्ठा आहे, धर्माचं अनुकरण करतो आणि आचरणातून जगाला ज्ञान शिकवतो. महाराज सहज बोलणे हित उपदेश करून शिकविती, तो संत असतो महाराज. सुंदर बोलतोय म्हणून संत नाही, सुंदर दिसतोय म्हणून संत नाही, सुंदर 1 तासासाठी वागतोय, 2 तासासाठी सुंदर माय बाप म्हणून हात जोडून जातोय, तोही संत नाही महाराज. आज जगाच्या बाजारात खोटा बाजार आहे महाराज. हे कलियुग आहे महाराज. कोणावरही कधीही विश्वास ठेवायचा नसतो. ऐका कलीचे महिमा, कलीचे महिमा, असत्याची निघले जन, असत्याची निघले जन, आपादेती अनुमोदन, आपादेती अनुमोदन, करीती येणारा संताचे, करीती येणारा संताचे, करीती येणारा संताचे, करीती येणारा संताचे. जे संत असतात ते फसवत नाहीत महाराज. म्हणून दुसऱ्याच्या नादी लागता खरा संत जर कोणी आहे महाराज, हे हुडकणं आणि शोधणं फार अवघड गोष्ट आहे सध्या कलियुगामध्ये. म्हणून कोणावरही विश्वास न ठेवता फक्त ज्ञानोबारावर आणि जगद्गुरु तुकोबारावर विश्वास ठेवा. ज्ञानोबाराय भेटत नाही, तुकोबाराही भेटत नाही, मग कसं त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या जवळ जायचं. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी हे प्रत्यक्ष ज्ञानोबार आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा हाच, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा हेच महाराज प्रत्यक्ष तुकोबार आहेत. म्हणून या 2 संतांच्या वाङ्मयावर विश्वास ठेवा आणि ते वाङ्मय आपल्याला शिकवेल महाराज. कसं वागायचं, कसं चालायचं. आपल्याला कुठेही धोका नाही महाराज. नसेल तर जगाच्या बाजारात आता सध्या खोट आहे महाराज. तुम्ही व्हॉट्सअप, टीव्ही, इंस्टाग्राम, फेसबुक, टीव्हीच्या बातम्या सगळं ऐकत आम्हाला गेल्या 7-8 दिवसापासून चालू आहे. मोठ्या मोठ्या राजकारण्यांच्या बायका, मोठे मोठे अधिकारी, पुढारी, आमदार, खासदार भविष्य बघण्यासाठी, भविष्य बघण्यासाठी. तर त्याला जर एवढं जर कळत असेल महाराज, पोलीस मला पकडणार हे त्याला कळलं असतं का? आपण सगळे महाराज या आपण शनिवारी या, सोमवती अमावस्याला या, हे करावं लागेल, ते करावं लागेल, सोन्याची गाय दान करावं लागेल, कोणाला मलाच करावं लागेल. आणि आपण बी सगळ्यावर विश्वास ठेवतो. काही जण म्हणतात नवरा दारू पितो, तो असं कर. 5 सोमवारी गेली, 5 सोमवार अमुक अमुक दर्शना दे, अमुक अमुक दर्शना दे, सोनं दान कर, कोणाला दान कर, मला दान कर, गेली दान मान. म्हणून या गोष्टीपासून सावध राहा. कोणावर विश्वास ठेवायचा नाही. जगामध्ये 2 ज्योतिषी खरे आहेत, कोणत्याच ज्योतिषावर विश्वास ठेवू नका. जगामध्ये 2 ज्योतिषी खरे आहेत. एक जन्म देणारी आपली आई आणि भविष्य घडवणारा आपला बाप, हे 2 ज्योतिषी खरे आहेत मला. बाकी सगळा खोटा नाही. तुकाराम महाराजांनी कपाळाला हात लावले. आपण हे करणार माहित होतं तुकाराम महाराजाला. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. म्हणून संत सांगतात बाबा, जाग करतात.
काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागा करतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, माऊली तुम्ही आम्हाला जागा केलात, जन्मोजन्माच्या झोपेतून आम्हाला जागा केलात माऊली, म्हणून तुम्ही आम्हाला संत भेटलात, तुम्ही संत. मग विशेषण वापरलं महाराज माऊलीसाठी, तुम्ही आमच्यासाठी मायबाप आहात. जे संत मायबाप म्हणतो त्या मायबापामध्ये कृपावंत जे आहेत ते कृपावंत मायबाप तुम्ही आहात. आता माय कोणाला म्हणायचं आणि बाप कोणाला म्हणायचं? ज्याच्या उदरातून आपण आलो, ज्यांच्या उदरातून आपण आलो ती आपली आई आहे. लक्षात घ्या. आता हे फुलाच्या हारानं माझा शर्ट खराब झाला, खराब झालेला शर्ट बदलता येतो किंवा नाही? बदलता येतो. फेटा खराब जर झाला बदलता येईल का नाही? बदलता येईल. स्लाब जर गळत असेल, हा मंडप जर गळत असेल, जीर्ण झालेला असेल, हिची मुदत संपलेली असेल, तर स्लाब बदलून दुसरा टाकता येईल का नाही? टाकता येईल. आपल्या घराचं बांधकाम दुसरं बदलता येईल का नाही? बदलता येईल. आपली बाप दादाची इस्टेट व्यवस्थित टिकत नसेल आणि गावच्या शेजारी जर चांगली काळी कसदार जमीन मिळत असेल तर आपण इकडची जमीन विकून तिकडची घेतो. म्हणजे आपल्या बाप दादाची इस्टेट सुद्धा आपण विकू शकतो, बदलू शकतो. घडी बंद पडली, बदलता येईल का नाही? बदलता येईल. पेन मधली शाई संपली, पेन बदलता येईल का नाही? बदलता येईल. मृदंग वादक जसा योग्य पाहिजे तसा योग्य वाजवणार होत चलना. जोपर्यंत आपल्यात आहे ताकद तोपर्यंत या हो सूर्यकांत महाराज, तुमच्याशिवाय आमचा सत्ताच होत नाही. जोपर्यंत गळ्यामध्ये जादू आहे माऊली तोपर्यंत माऊली तुमच्याशिवाय आमचा सत्ता होण्याच नाही. आणि जेव्हा माऊलीचा आवाज बसला त्यांना नकोच दुसरं. बरोबर. आपण गायक बदलू शकतो, आपण मृदंग वादक बदलू शकतो, आपण आपला कीर्तनकार सुद्धा पुढच्या वर्षी बदलू शकतो. बघा, बदलू शकतो, आम्ही बदलू शकतो. ठीक आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो, डोक्यावरचे काळे पांढरे झालेले केस आपण बदलू शकतो का नाही? बरोबर, बदला. आपण ती बदलू शकतो. एका तुम्ही नाही, तुम्ही आम्हाला म्हातारी करायला बसता. पिंटू महाराजाला मी जसं बसता तसाच पहिलवान आहे बिचारा. पिंटू महाराज माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठे आहेत. 10-12 वर्षांनी मोठे, पण जसा कलाकार आहे महाराज तसाच कलाकार, तशीच टोपी. जे ड्रेसचं बी काय तुम्हाला सासरा म्हटलं टेन्शन नाही, मोज द्यायचे वगैरे काय ₹100 मोजे करतात. संतांची कृपा आहे. लाडकी लेखही हा असो महाराज, शरीर बी व्यवस्थित मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे महाराज. असो, मी काय सांगत होतो, केस पांढरे झालेले बदलता येतील का नाही? बदलता येतील महाराज. याच्या पुढे जाऊन सांगतो, एक दिवस काही बहादर महाराज बायको सुद्धा बदलतील. याच्या पुढे जाऊन सांगतो, माफी मागून काही बहादर बाप सुद्धा बदलतील. याच्या पुढे जाऊन सांगतो सगळं बदलता येईल. कपडे बदलता येईल, धोतर बदलता येईल, पॅन्ट बदलता येईल, हार्मोनी वादक बदलता येईल, साऊंड सिस्टीमवाला बदलता येईल, कॅमेरावाला बदलता येईल, रंग बदलता येईल, जमीन बदलता येईल, घर बदलता येईल, पांढरे झालेले केस बदलता येईल. पण 2 गोष्टी बदलता येत नाहीत. मी माय बद्दल बोलतो. 2 गोष्टी बदलता येत नाहीत. एक, आपली जन्म देणारी आई आपल्याला बदलता येत नाही, आणि जन्मभूमी एक बदलता येत नाही. आई आपल्याला बदलता येत नाही, आणि जिथं जन्मलो ती जन्मभूमी एक आपल्याला बदलता येत. जननी जन्मभूमी स्वर्गापरी श्रेष्ठ. सावरकरांनी सांगितलंय मला. लक्षात, ती माय असते. माय कशी करते? मायला सुद्धा एक मर्यादा आहे. आपल्या लेकराला ते लेकरू म्हणते, दुसऱ्या लेकराला लेकरू म्हणण्याची ताकद, जेवढं प्रेम आपल्या लेकरावर आहे तेवढं प्रेम शेजारच्या लेकरावर असतं राहत नाही. असंच वावटळ सुटली आहे, जोरात वावटळ सुटली. सगळे गल्लीतले लेकरं तिथं खेळत होते. वावटळ सुटलेली आईला लक्षात आलं, माझं लेकरू तिथं खेळत आहे. एक आई पळत पळत गेली, बरोबर आपल्याच लेकराला उचलली आणि पदरात आड करून आपल्या घरात आणली. ते लेकरू विचारतात, अगं आई
आई म्हणते काय रे बाळा? आगाई आगाई. तेवढे लेकरं तिथं खेळत होते. वादळ सुटलं होतं, पाऊस येण्याची चिन्ह होते, पत्रे उडत होतं, सगळे लेकरं होते. पण आई आई तू मला एकट्यालाच कस काय उचलून आणलीस? तू मला एकट्यालाच कस काय उचलून आणलीस? ती आई म्हणते अरे बाळा, जगाचं काही का होईना, तुला काय होईनी, तुला काय होईना. म्हणजे आता आईच्या प्रेमाला सुद्धा मर्यादा आहे. आपली आई आपल्या लेकराबद्दल प्रेम करते. याच्या पुढे जाऊन सांगतो, आपली आई आपल्याला 9 महिने 9 दिवसच पोटात ठेवते. आपली आई आपल्याला 9 महिने 9 दिवसच पोटात ठेवते. पण माझी ज्ञानोबा आई जगाचं एका लेकराला नाही, अख्ख्या विश्वातल्या जीवाला मारा पोटात ठेवते, अपराध सहन करते आणि शिकवते, ज्ञान देते. म्हणून ती आपली माऊली आहे. विठ्ठल माऊली भुनी माया, माऊली भुनी माया, माऊली भुनी माया, माऊली भुनी माया. चंद्रावरून पाण्यावरून पातळ कल्लोळ प्रेमाचा कल्लोळ प्रेमाचा माऊली भुनी माया, माऊली भुनी माया. एक आई आपल्या स्वतःच्या लेकरापुरता विचार करते. आणि जी माऊली आहे, ज्ञानोबारांना माऊली म्हणावं मला सगळ्या जगाने. जगामधलं सगळ्यात मोठं आश्चर्य, माऊली स्त्री आहेत का पुरुष आहेत? ज्ञानेश्वर महाराज स्त्री आहेत का पुरुष आहेत? पुरुष आहेत. पुरुष असताना सुद्धा सगळ्या जगाने महाराज त्या पुरुषाला स्त्रीलिंगी संबोधावं, माऊली म्हणून माना. लक्षात ज्ञानोबा माऊली म्हणा. काय वर्णन करावं महाराज माऊलीचं म्हणा. आगाध महिमा आहे महाराज, आगाध महिमा. लोकांनी पीठ दिलं नाही हो, लोकांनी एवढं नाही, खापर सुद्धा दिलं नाही महाराज. मडकं घेतल्याला फोडलं महाराज. झोळीत असलेला चिमटभर पीठ सुद्धा त्या मातीत मिसळले आणि मातीत मिसळून पायाने गोळले महाराज. त्या ज्ञानोबारायांनी एक तरी शब्द मला त्यांच्यासाठी लिहावा महाराज. या लोकांनी मला त्रास दिला, एक तरी महाराज. बघा बघा बरं, आपल्याला कोणीतरी बंधारा भेटावं, लगेच पोलीस स्टेशन मध्ये लगेच आपण केस करतो ना, हे तुला दाखवतो म्हणतात. ज्ञानोबारायांनी एवढे अपराध सहन केले महाराज. म्हणून ज्ञानोबाराय जगाचे माऊली झाले. ज्ञानोबारायांनी सांगा महाराज, हे विश्वची माझे घर. पहा पहा, ज्ञानोबारायांना जर पत्ता विचारला, ज्ञानोबाराय तुमची तारीख घ्यायची, आम्ही मोरखंडीचे सद्भक्त आहोत, येणार आहोत आळंदीला, तुमचा पत्ता सांगा. पत्ता आम्हाला तारीख घ्यायची माऊली, तुमची तारीख घ्यायचे, तुमचा पत्ता सांगा. माऊली म्हणतात माझा पत्ता घ्या लिहून. आळंदी पुण्यभूमी पुण्यभूमी
तुमच्या जवळ बसेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. एका सासू म्हणली मला एकदा, गुरुजी सुनांना किती गोड बोलावं आम्ही हे तर सांगा. म्हणजे किती गोड बोलावं, किती गोड बोलावं, किती गोड बोलावं, किती गोड बोलावं. मी म्हणलं माय जोपर्यंत तुमच्या तोंडावर गौरी ठेवली जात नाही तोपर्यंत सुनांना गोड बोललं पाहिजे. पर्याय नाही हो, पर्याय नाही, पर्याय नाही, पर्याय नाही. एक शब्द तुम्ही वाकडं टाका, तिने लगेच तुमच्या एका झटक्यात कोणाला व्हायला काढते मला, एका झटक्यात मला करंट लागावी इतकं भयानक मला जातो नावेला. पर्याय नाही मला. हा पोराने माईचं ऐकावं का बापाचं ऐकावं? प्रत्येक पुरुषाची ही अवस्था आहे मला, ज्या घरात माय आणि बाप आहे मला, लक्षात घ्या. प्रत्येक पुरुषाची अवस्था आहे, माईचं ऐकू का बायकोचं ऐकू. आणि तुम्हीही तुमच्या सुनाचं पोराला काही सांगायच्या भानगडीत पडू नका, काही सांगायच्या भानगडीत पडायचं. त्याचा नाविलाज झालेला सुनाचं काही घराणं त्याच्या समोर मांडायचं नाही. टेन्शन येऊन त्याचा एकच विलाज असतो, 90 मारणे मस्त. घरात जावं तर माय बोलते बायको, मग त्याला असे कॉर्नर मधला मार्ग काय का बघणार, मधला मार्ग. एकाने मेसेज पाठवला, मुद्दाम काही लोक मुद्दाम मेसेज पाठवतात आमच्यासारख्याला, आम्ही काही रिप्लाय देत नाही पण मेसेज पाठवतात. एका बाईनं असंच घरातल्या किरकिऱ्या होत्या सगळ्यांच्या, एका बाईनं नवऱ्याला मेसेज पाठवला, नवरा काहीच उचलत नाही. 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवसांना बिचारा किती दिवस बाहेर लोकांचं पेशंटय, घरात आला बसला. बाई 4 दिवस नवऱ्याला बोलीच नाही, 4 दिवस नवऱ्याला बोलीच, सारखं किरकिर करायला असतं राईट मध्ये जिंदाबाद राईट मान. बायको 4 दिवस झाला नवऱ्याला बोललीच नाही. याने म्हणणार नाका का बनणार, म्हणणार काय तेच म्हटलं आपल्याला. 4 दिवस झाल्यावर ती बायको त्यांना म्हणते नवऱ्याला, काय हो बिचारांनी आहो जाओ बोलतात, ही आपली संस्कृती महाराष्ट्रातली कर्नाटकातली संस्कृती मोठीच आहे मला, तुम्हाला धन्यवाद आहे मला. हा यांना एका दुकानात पाठवा, एक साडी घ्यायला किती साड्या बघतील. अहो एवढं तुम्ही लईच गाव आहेत का मॅडम इथं? बहुतेक नाहीत म्हणतात, आवाज जोरात चाललाय. एक साडी घ्यायचं असेल तर यांनी 100 साड्या चेकअप करतात महाराज. त्यांनी आपल्याला पसंत केले म्हणजे आपलं किती वर्चस्व मोठं आहे महाराज. काय सांगत होतो मी, काय सांगत होतो. हा बायको म्हणली मी 4 दिवस झालं तुम्हाला बोलत नाही, याच्यावर तुमचं मत काय. नवरा शांतच, जसं आता मी कीर्तनात उभं राहिले. आता ते मला काही येत नाही गायन वगैरे, ते सगळी आमची मोठी मंडळी गायन करतात. आमचे पंडित मामा गायक मस्तपैकी हार्मोनी वाजतात, त्यांच्या तालावर पिंटू महाराजांच्या याच्यावर ते गातात. शांतच बिचारा. बायको म्हणू लागली अहो 4 दिवस मी तुम्हाला बोललो नाही, त्याच्यावर मत तुमचं काय, काय मत आहे तुमचं. नवरा शांत. बायको म्हणाले मी 4 दिवस झालं तुम्हाला बोलले नाही, याच्यावर मत तुमचं. नवरा म्हणाला थँक्यू विठ्ठल विठ्ठल. तुमच्या सुनचं गाणं तुमच्या पोरासमोर करून तुम्ही काही फायदा होणार नाही. रेंजच्या बाहेर जर गेलं महाराज, पर्याय सगळे संपले, त्याचा नाविलाज झालेला. त्याच्यामुळे अतिशय प्रेमानं आनंदानं, आपलं पोट मोठं आहे, जे वयस्कर बायका आहेत, जे सासू आहेत त्यांना सांगतो महाराज. आता बऱ्याच बायकांना हो म्हातारी मावशी जरा सरका म्हणजे मला म्हातारा म्हणते, मला म्हातारा म्हणलं की राग येते. आमच्या महाराष्ट्रात सांगतो बरं का, म्हातारा म्हणलं की राग येते. आमच्या महाराष्ट्रात सगळं तिकीट वगैरे फ्री नाही बरं का, सगळं तिकीट फ्री नाही. पण ज्याचं वय 75च्या पुढे आहे त्याला तिकीट फ्री आहे. 75च्या पुढे तिकीट फ्री. म्हातारा म्हणलं की राग येते. पण कंडक्टरनं जर म्हणलं माय तुमचं वय भरपूर झालेलं आहे, तुम्ही तिकीटच देऊ नका म्हणला, किती बरं वाटते तेव्हा. एखाद्याला दरिद्री म्हणल्यानंतर राग येतो. मला दरिद्री आहेत का रे म्हणल्यानंतर राग येतो. परंतु शासनाच्या नियोजनाखाली दारिद्र्य रेषेखाली त्याचं जर नाव असेल
तर त्याला वाटतं वा वा मला सवलती मिळायला पाहिजे, माझं नाव आहेच ग. चला आपलं कुटुंब चालू होतं महाराज. ज्ञानोबांनी सगळ्यांना जवळ केलं महाराज. हे विश्वाची माझे घर म्हणजे. म्हणून तुकोबारे त्यांचं वर्णन करतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतीत कीर्तिमान. मग ज्ञानोबांचा अवतारच कशासाठी आहे आपण करतो ते टीचर. ज्ञानोबरायांचा अवतार कशासाठी माना? उद्धरावे जन, जनाचा उद्धार आहे, जडाचा उद्धार आहे आणि जीवाचा उद्धार होण्यासाठी ज्ञानोबरायांचा अवतार आहे माना. लक्षात घ्या, तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार ज्ञानोबरायांनी केले महाराज. हरिपाठ आपल्यासाठी, अमृतानुभव आपल्यासाठी, चांगले 65 आपल्यासाठी.
ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी आपल्यासाठी कोणासाठी माणसासाठी नाही ना ते, हे जनाचा उद्धार आहे. मला ज्ञानोबा यांनी सांगितलं आपलं शरीर अपवित्र आहे, हे शरीर अपवित्र आहे. या शरीराला पवित्र करायचं असेल तर काय करावं लागेल? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची हो देह त्याचा, हे सांगितले ना म्हणजे आपला उद्धार झाला. जनाचा उद्धार. भिंतीसाठी मंदिर आहे महाराज, कुठं? निवासाला. त्या खांबाचा उद्धार झाला. ज्या खांबाला पाठ टेकून ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली महाराज, श्री क्षेत्र निवासा. पाठ केली आणि ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली. पाठीमागे खांब होता, पाठ केलेल्या खांबाचं मंदिर आहे. ज्ञानोबांनी आपल्याकडे तोड जर केलं महाराज, आपल्या जीवनाचं काय होईल? उद्धार आहे, जडाचा उद्धार, जनाचा उद्धार, जीवाचा उद्धार. आणखी काय केलं ज्ञानोबांनी? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. ज्ञानोबांच्या संगतीत आमचं सुख वाढायला लागलं महाराज. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी दिली म्हणून आमचे कीर्तन चालू आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीने हरिपाठ नाही दिला असता तर आम्ही कीर्तन केलं असतं. कारण संप्रदायाचा नियम आहे महाराज, कीर्तनकार पांढऱ्या गाडीतून आला काय काळ्या गाडीतून आला काय देणे गेलं नाही. कीर्तनकार हेलिकॉप्टरनं आला का विमानानं आला काय देणे गेलं नाही. कीर्तनकार सायकलीवर आला का पळत आला का बुलेटवर आला काही देणे गेलं नाही. पण आपल्या संप्रदायाचा नियम आहे, तो कीर्तनकार ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतूनच यावा, तो कीर्तनकार जगद्गुरु तुकोबांच्या गाथेतूनच आला पाहिजे. आपल्या संप्रदायाचा नियम. एक तरी भूमी अनुभवावी, एक तरी भूमी त्याच्या मुखातून आली तरच ते प्रवचन, एक तरी भूमी मुखातून ज्ञानोबांची यावी, एक तरी आपण जगद्गुरु तुकोबांच्या मुखातून यावा तरच त्याला कीर्तन म्हणायचं. लक्षात घ्या, सुख वाढलं ना एवढंच नाही, तुकोबाराम महाराज कीर्तन करायचे. मग त्यावेळेस कीर्तन करत असताना तुकाराम महाराज आपण, आता आपण तुकाराम महाराजांचा आभान घेतो. मग तुकाराम महाराज आपण कोणाची घ्यायची? ज्ञानोबांची आभान घ्यायची असते. ज्ञानोबांचं वर्णन करणारे स्वतःची आभान घेत असते. तुकाराम महाराज बघा सुख कसं वाटतंय, सुख कसं वाढावया सुख. झाली वेळ महाराज आता माझी, आता आपण शेवटच प्रमाण म्हणणार आहे. 5 मिनिटांमध्ये कीर्तनाची सेवा सांगत करतो. तुकोबाला कीर्तनाला जायचे लोहगावला. तुकोबांचं लोहगाव हे गाव आजोळ गाव, मामाचं गाव. तुकाराम महाराज कीर्तनाला गेले लोहगावला, कीर्तन केले. त्यावेळेस कीर्तन काय घडीला बघून, पाकिटाला बघून, गुळाला बघून नाही महाराज, पॉम्पलेटला बघून. समाज किती जमलाय मग त्याच्यावर डिपेंड. 2च माणसं असेल तर 5 मिनिटात कीर्तन, आणि 2000 लोक असेल तर मग रात्री 2 वाजेपर्यंत कीर्तन. असं नाही मा. तुकाराम महाराज जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत कीर्तन करतात. कीर्तन झालं 12-12:30 वाजता. तुकाराम महाराज कीर्तन करून बाहेर गेले लोहगावच्या, वेशीवर गेले. त्यांना 4 चोर भेटले. एका कीर्तनकाराच्या मुखातून मी ऐकले, मी कुठं वाचलं नाही. 4 चोर भेटले. लगेच चोराने म्हणलं हा मालकाडा. तुकाराम म्हणाले माझ्यापाशी मालक आहे, घे विना. म्हणले हे विना घेऊन काय करायचं? काय नाही म्हणले, विठ्ठल 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 भजन करायचं. हे आम्हाला जमणार नाही, माल काढा माल. तुकाराम महाराजांनी लगेच इकडच्या चिपळ्या दिली का घ्या म्हणले. हिच्याने काय करायचं? तेच करायचं म्हणजे विठ्ठल विठ्ठल बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. सगळं हेच करा म्हणलं. एक चोर म्हणला तसं नाही म्हणला, हे बहुतेक मी ओळखतो यांना, हे तुकाराम महाराज आहेत म्हणला, कीर्तनकार आहेत. तिसरा चोर म्हणला कीर्तनकार म्हणतात पॉकेट असताना सांगितलं काढा. पण त्यावेळेचे ते कीर्तनकार होते. त्यावेळेचे कीर्तन आम्ही तुमच्यासाठी कीर्तन करतो हो. आमचं कीर्तन हे तुमच्यासाठी आहे. तुकाराम महाराजांचं कीर्तन हे देवाला आवडावून केलं जातं. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचा नियम काय होता? जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. कसला कडक नियम होता? जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवा. जेवण सुद्धा करायचं नाही. एवढंच नाही, आपल्या घोड्याला वैरण सुद्धा त्या गावची घ्यायचं नाही. आपल्या बैलाला त्या गावची वैरण सुद्धा घालायचं नाही. गाडी बैल करून गेला असेल तर कीर्तन. कसला कडक नियम होता? असला कडक नियम आपल्या गावाने लागू केला तर हरिबुद्धी येईल का?
म्हणून त्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे हो. त्यांच्या ते संतांच्या नामदेवराने कीर्तन करू लागले, देव नाचायचे. विकार मुक्त कीर्तन महाराज, कोणताही विकार नाही, कोणता भेद नाही महाराज. देवासाठीच कीर्तन, देवरूप होऊन होय अंग हरिरूप होऊन कीर्तन करा. मग काय काढा माल काढा कीर्तन करा. तुकाराम महाराज म्हणजे माझ्यापाशी काय नाही, चेकअप केले सगळ्यांनी, चौघा चोरांनी. चौथा चोर म्हणला काहीच नाही यांच्यापाशी, तर यांना सोडायचं नाही म्हणला. तिघ म्हणले काय करायचं म्हणजे आपल्या माणसाला घेऊन, काहीच नाही की म्हणले. नाही म्हणजे आपल्या टीम मध्ये घेऊ म्हणले, याला आपल्या टीम मध्ये घेऊ. आता ही कशाची टीम होती? क्रिकेटची होती होय, बचत गटाची होती का? कशाची होती? चोराची टीम होती. तुकाराम महाराज म्हणले चला आमच्या सोबत. तुकाराम महाराज म्हणले माझा पांडुरंगच तुमच्या तोंडातून मधून घेते, यांच्यासोबत जा. येतो बाबा चला. तुकाराम महाराज आले कुठं? जिथून कीर्तन केला त्याच गावात जायचं म्हणले. त्याच गावात आले. चोराने सांगितलं हा मोठा वाडा दिसतो, इथून रस्ता आहे, वरच्या मजल्यावर माल आहे, या रस्त्याने जायचं, वरी जायचं, चोरी करायचं. तुकाराम महाराज म्हणजे जशी तुमची आज्ञा तशी मी आज्ञा फॉलो करतो म्हणले. तुकाराम महाराज गेले सरळ वरी. 1-1.5ची वेळ असेल. तुकाराम महाराज वरी गेले आणि म्हणले काय करू दे आता? खालच्या चोराने सांगितलं हलक्या हलक्या वस्तू खाली टाका, हलक्या हलक्या वस्तू खाली टाका. वरी एकटे तुकोबार आहे, खाली हे चौक, हलक्या हलक्या टाका, हलक्या हलक्या टाका. तुकाराम महाराज इकडे बघितले, तिकडे हलकं काय झाडू दिसलं, झाडू घेऊन म्हणले हो काही हलकं. खालचे चोर म्हणले हे हलकं, हे 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 नको 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 नको, हे झाडू नको नको. मी एक चोर म्हणलं ह्याला हलकं कळत नाही रे बाबा, जड जड टाका, जड जड. मग लगेच तुकाराम महाराज इकडे तिकडे बघितले, जात होतो. तुकाराम महाराज लगेच जात घेतले, अहो काय जड जड जात. खालचे चोर म्हणले ह्याला जडही कळत नाही, ह्याला हलकंही कळत नाही म्हणले. मग काय करायचं? असं सांगून जमत नाही म्हणजे. वेळ चालले, पाठ व्हायची, लोक उठायची, आपण अडकायचं. ज्या ते तुकाराम महाराज मधल्या मार्गे गेलेले त्या कोणच आपल्याला रस्त्यात अडवणार नाही. सगळे झोपले, चला म्हणजे या रस्त्यानं जाऊ. गेले चौघबी गपचिप, लोक म्हणायचे हे सगळे सूर्याची चोराची. गेले वरी, माल चापू लागले. 2 वाजले, 2:30 वाजले, 2:45 वाजले, 3 वाजले. तुकाराम महाराज शांत होते. चौघ चोर चोरी करायलात महाराज. हळू 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 गपचिप 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 चाललं. तुकाराम महाराजांची वेळ झाली आता वेळ. तुकाराम महाराजांची वेळ झाली. आणि तुकाराम महाराजांची वेळ कशी झाली तर काकड्याची झाली. तुकाराम महाराजांच्या तोंडातून सहज काकडा चालू झाला. उठा जागे वारे आला, उठा जागे वारे आला, उठा जागे वारे आला. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या. आता एवढे मोठ्यानं म्हणल्यावर घरातले माणसं झोपतीलच का म्हणा. उठा जागे वारे आता म्हणा, घरातले माणसं झोपतील. घरातली माणसं जागे झाले. घरातला मालक तुकाराम महाराजांना पाहिला. तुकाराम महाराज म्हणला तुकाराम महाराज माझ्या मनात होतं तुम्ही कीर्तनाला आला, तुम्हाला घरला घेऊन यावं, चहा पाणी करावं, जीव भरावं, पण माझं धाडच झालं नाही. कारण तुम्ही कीर्तन केल्यानंतर तुम्ही जेवणार नाही, पाणी सुद्धा पित नाही, म्हणून मी गप बसलो. परंतु देवानं माझी आज्ञा पाळली, देवाने माझ्या मनात ओळखलं आणि तुम्हाला बरोबर माझ्या घरी जाणलं. धन्य व धन्य झालं, धन्य आदितीन. तुकाराम महाराज म्हणले एकटा काकडा करायला लागला नाही, 4 भजनकरी सोबत घेऊन आलो. या रे बाहेर म्हणल्या तुकाराम महाराज या रे म्हणल्या, सगळे जागे झाले. आता चोर कमी, आम्ही चोर म्हणतो. गपचिप हात करून आले महाराज गपचिप. तुकाराम महाराज म्हणले हे आमचे भजनकरी आहेत
आम्ही आता काकडा करतोय म्हणजे गुळ गुळ वाजती टाळ जनधना नाद गुळ गुळ वाजती टाळ जनधना नाद आगो झाला पाहली वेळ उदो झाला पाहली गुळगुळा गुळगुळा संसार दुःख मूळ तोही लिंग विश्रांती नाही कोणी रात्र दिवस मग तुकाराम महाराज म्हणू लागले तुकाराम महाराज भजन करा म्हणू लागले टाळ्या वाजवा म्हणले चोराला कुठं टाळ्या नीट वाजवता येतात महाराज कसंही वाजवले एक चोर दुसरा म्हणून दुसरा चोर तिसरा म्हणून वाजवा नसेल तर आपण चोर म्हणून घरातल्या लोकांना कळालं अख्ख्या गावातले लोक आपल्याला बदलतात बघू वाजवा टाळ्या बघू वाजवा चोर म्हणून कळालं की आपल्याला जाऊ देणार वाजवा वाजवा बघू वाजवा महाराज बघू वाजवा काकडा झाला घरातला मालक म्हणला तुकाराम महाराज आता चला स्नान करा 5 पाटे टाकले 5 पाट्यावर 4 चोरांना एका पाट्यावर तुकाराम महाराजांना बसवलं गरम पाणी महाराज घरातली मालकीन तुकाराम महाराज ज्या घरात होते महाराज त्या घरातली मालकीन त्या घरातला मालक पाटीला चोळू चोळू उठणं लावू महाराज पाणी घालू घालू गरम गरम पाट घासू लागले कोणाची चोराची वाढलं का नाही सुख आणि तिने जर आम्ही चोरावर जर म्हणले तर तुकाराम महाराजांच्या संगतीत महाराज चोर म्हणू लागले आपण तुकाराम महाराजांच्या कीर्तनात भजनात काकडात होतो म्हणून आपण वाचलो आपण जर चोर म्हणून जर कळालो असतो तर हे लोक गरम पाणी घालून पाठीला हात साबण लावले असते का कधी बायकोनं पाठीला हात लावला नाही एवढा मोठा वाड्यातला माणूस आपल्या पाठीला हात लावून सोडतोय 50% गारच झाले महाराज स्नान झाल्याबरोबर घरातल्या मालकांनी चांगले कपडे दिले महाराज त्याला चोर म्हणलाले अरे 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 म्हणजे असं दुसरं कधी सासरवाडीच्यानं सुद्धा घेतलं नाही म्हणजे पण सुख मिळालं महाराज तुकाराम महाराज जीव घातलं पंचपक्वान्न जीव जेवण झालं महाराज चोरावाचा तुकाराम महाराजांचं तुकाराम महाराज गावच्या बाहेर आले गावातल्या लोकांनी निरोप दिला तुकाराम महाराज म्हणले गावातल्या लोकांना जाऊ म्हणे आता आम्ही जातो 4 चोर तुकाराम महाराज पुढे गेले तुकाराम महाराज त्या चोरांना म्हणू लागले बापानो मला माफ करा बर का तुम्हाला नाट लागला तुम्हाला माझ्यापासून काही फायदा झाला नाही नम्र भूमिका तुकाराम महाराज परमार्थात माणूस नम्रच पाहिजे आपण नम्री होतो पण नम्र होत नाही महाराज तुकाराम नम्र झाला भूता तेने कोणीले आनंदा तेने कोणीले आनंदा तेने कोणीले आनंदा नम्र झाला भूता तेने कोणीले आनंदा तेने कोणीले आनंदा तेने कोणीले आनंदा माऊली
मंडळी, हार्मोनियम वादक आदरणीय हरिभक्तीपरायण वामन गुरुजी महाराज, मृदंग वादक, सगळे श्रोते सज्जन, अतिशय गोड नियोजन आहे. या गोड नियोजनाबद्दल का 15.5 दत्तभरी जैसी स्तुतीची बोलणी उगयाचे माता ठेवी चरणी हेची भली महाराज. माता भगिनींना विनंती आहे, अतिशय प्रामाणिक जीवन जगावं. आपलं जीवन जर प्रामाणिक असेल, आयुष्याची वारी जर प्रामाणिक असेल, तर त्या कळस दर्शनात सुद्धा आपल्याला पांडुरंगाची भेट होते महाराज. आयुष्याची वारी प्रामाणिक असेल तर इकडं तिकडं पूजा अर्चा उपवास तापास करत बसण्यापेक्षा आपण आपल्या घरातल्या वयोवृद्ध जी व्यक्ती असतील, अंध अपंग वयस्कर, त्या माणसांची सेवा करा. विटेवरचा पांडुरंग तुमची सेवा करायला इथं गावात तुमचे येईल. इथं सेवेला गावाऱ्याने विनंती केली, त्याबद्दल धन्यवाद. माझा काही अभ्यास नाही, माझं काही चिंतन नाही, मी काही महाराज नाही, पण बाबांच्या प्रेमामुळे
श्री विलास कारणे चंद्रपूर, संतोष बिरादर हंगाली, बसो हंगालीकर, सिद्धलिंग हंगालीकर, प्रल्हाद बिरादर, नरसिंग मुरगुले, टाकण्यासाठी राजू कांडवडे, मोहनराव मुरगुले, सुरेश हंगरगे, दत्तू माने, पुंडलिक पाटील, विश्वनाथ कोल्हे, बाजीराव दापके, जीवन बिरादर. गाथा भजनसाठी माधवराव मुरगुले, सुभाष कारले, मल्लप्पा इल्लाळे व लक्ष्मी महिला मंडळ, मल्लिकार्जुन पांचाळ, सोळंके, देवी हंगाळी, श्रीनिवास दापके, व्यंकटराव खिलारे, व्यंकट हंगरगे, दत्तू माने, सुरेश मुरगुले, सार्थक प्रकाश दापके. लक्ष्मी महिला मंडळ चौकदार श्री रत्नाजी शिवाजीराव कराळे, मीना पारेकरी, श्री नरसिंह टोपे,